तर कालच आम्ही ना माझ्या बहिणीकडे आलो होतो. हे फिश ना आणायला हे सगळे ना पहाटे 4 वाजता भाऊच्या धक्क्यावर गेले होते आणि मस्त ताजे ताजे ना मासे यांनी आणले होते आणि मस्तपैकी ना फ्राय करण्यासाठी ते मस्त कापून घेतले आणि मस्त मॅग्नेट करून ठेवायची तयारी सुरू होती. आणि पोरं तर एकमेकांसोबत ना खेळण्यात इतकी गुंग आणि रमली होती ना की छान वाटत होतं. मला ना काय मासे बनवता येत नाही कारण मी ते खातच नाही. तर माझं काम लसूण सोलणे हे ठरलेलं होतं आणि आता ना मस्त बांगडे, पापलेट, सुरमई मस्त फ्राय होत होती. तर इथे तर सगळं मास्टर शेफच आले होते, एक सोडून 3-3. आणि पोरं तर मस्त खेळत होती हे बघून मनाला बरं वाटलं. माशांचा वास आला तसा माझ्या सावीला काय थारा नव्हता. मी खात नाही पण माझ्या उलट माझी मुलगी आहे. मस्त सगळ्यांनी मस्त फ्राय केलेले मासे यांनीवर ताव मारला आणि मी बिचारी बघा काय खात होते. पण काय करणार, आवडत नाही तर कसं खाणार. माझ्या मुलीने खाल्लं तरी मला आनंद होतो. मग संध्याकाळ झाली आणि आम्ही निघालो RCT मॉलला. तिकडे पोहोचलो आणि मी तर ना खास स्नो वर्ल्ड मध्ये जाण्यासाठीच आली होती. पण आत गेल्यावर ना सगळेच ते सेम कपडे घालून ना सावी खूप जास्त घाबरली आणि आम्ही दोघी ना कशा तासभर ना बाहेरच आम्ही दोघी बसलो होतो. कारण ना तिकडे ते रेड कपडे किंवा सगळ्यांचा सेम युनिफॉर्म बघून ना ती खूप जास्त घाबरली आणि मग मी पैसे रिफंड केले आणि जर थोडा वेळ इकडे तिकडे परत फिरत बसलो. चला भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. आता पुरता बाय बाय.